फ्रीजमध्ये ह्या थोड्या भाज्या उरल्या, जसं की फ्लावर, एक गाजर आहे आणि थोडेसे वाटाणे आहेत. तर मग मी ठरवलं की फ्लावर, मटार, गाजरची सुक्की भाजी बनवूया. तीही चवीला छान लागते, कारण की वेगवेगळ्या भाज्या आहेत आणि वेगवेगळ्या चवी आपल्याला चाखायला मिळतं आणि ही भाजी छान बनते. तर चला चालू करूयात. ह्या सगळ्या भाज्या मी साफ करून घेते. फ्लावर कट करून घेतलंय, गाजर कट करून घेतलंय, वाटाणे पण सोलून घेतले. हा जो फ्लावर आहे तो थोड्याशा तेलामध्ये ना मी तपकिरी होईपर्यंत, थोडं ब्राऊन होईपर्यंत थोडा परतून घेते आणि हा झाला आहे थोडा परतून. आणि त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये गाजर आणि जे वाटाणे वाटाणे आहेत ते टाकते. ते थोडे सगळं मिक्स करून घेते आणि थोडं पाणी शिंपडते त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून त्या पाण्यामध्येच ह्या भाज्या शिजवून घेते. पाण्यामध्ये ह्या भाज्या शिजवून झाल्यात. आता त्यामध्ये जे मसाले आपल्याला टाकायचे आहेत ते टाकते. त्यामध्ये मी घेते गरम मसाला, हळद आणि मीठ घालते. मिठामुळे त्या भाजीला पाणी थोडं सुटेल आणि त्याच्यामध्ये थोडी ही भाजी पुन्हा शिजवून घ्यायची, झाकण ठेवायचं. भाज्या सगळ्या शिजल्यात. आता वरून मी हे घालते, किसलेला ओल्या खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर घालते. थोडं 2-3 मिनटं परतून घेते आणि गॅस लगेच बंद करते. पौष्टिक भाजी म्हणजे काय? ह्या सगळ्या भाज्या मिळून केलेली भाजी आणि त्यामध्ये आपल्या घरगुतीच म्हणजे खोबरं, कोथिंबीर यांचं टाकून केलेली ही भाजी म्हणजेच ही पौष्टिक भाजी. ही भाजी तयार आहे. चवीलाही छान लागते, पटकनही होते. ही भाजी तयार झाली. आता भाजीला गेली होती, तिथे समोर कच्च्या केळी पण दिसलेल्या. त्यातल्या ह्या 2 केळी आणलेत मी. तर तेही मी फ्राय करणार आहे. तर हे जे एक केळं आहे ना, ते मध्ये कट करून असे छोटे काप केलेत आणि ह्या दुसऱ्या केळ्याचे पूर्ण लांब काप केलेत. असे 2 प्रकारे हे मी काप कट करून घेतले. ते थोडंसं आपल्याला हिरवं चटणी लागेल म्हणता येईल. कोथिंबीर घेतली, मिरची, आलं आणि लसूण ह्याची मी हिरवं हे वाटण करून घेतलंय. त्याच्यामध्ये आता हळद घालायचं, लाल मिरची पावडर आणि हे लिंबाचा रस घालायचा, मीठ, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हा जो मसाला आहे तो जे आपण केळ्याचे जे पीस कट करून घेतले त्या सगळ्या केळ्याला लावून घ्यायचं. तळण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय, थोडासा रवा घेते आणि थोडंसं मीठ घालून हे सगळं मिक्स करते आणि जे केळीचे काप आहेत त्यांना वरून हे लावून घेते आणि त्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे हे फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडने. तव्यावर मी तेल घातलं ना, ते पूर्ण असं साईडला येतं. त्यामुळे आता सगळे ते केळ्याचे काप ठेवल्यानंतर ते तवा थोडं हलवून मला ते फ्राय करावं लागणार. हे एक साईडनी फ्राय झाले. आता दुसऱ्या साईडनी पलटून घेते आणि हे तयार झालेत आपले केळ्याचे मस्त असे काप, जे आपण खाऊ शकतो एखाद्या डाळीबरोबर. हे काप मी आज डाळीबरोबर नाही तर ह्या चवळीच्या आमटीबरोबर खाणार आहे. हे बघा, ह्या चवळीला मोड आलेत. मी हे आवर्जून ह्यासाठी सांगते की चवळीला मोड आणणं माझ्यासाठी खूप मोठं काम आहे. कारण की ना, उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण चवळीला मोड आणायला ठेवतो तर पटकन येत पण नाही आणि खूप वेळा असं झालं की माझे खराब झालेले आहेत चवळीला मोड येण्याची जी प्रक्रिया आहे ती. त्यामुळे चवळीला मोड आणणं हे मी करतच नाही. पण लकीली ह्या वेळेला आले, कारण की हे मी भिजत ठेवले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ह्या चाळणीमध्ये त्या चवळी ठेवलेल्या आणि पाहते तर काय दुसऱ्या दिवशी छान असे मोड आलेले आहेत. तर असं असू शकेल, कारण की पावसाळा आहे त्यामुळे थंड वातावरण आहे म्हणून मला वाटतं ते आलेत. तर चला ह्याचं आता आपण आमटी करूया. त्या आमटीसाठी एकदम साधं सोपं वाटण असणार आहे, ते म्हणजे खोबरं आणि लसणीचं. आणि हे चवळीही मी उकडून घेतल्यात. आता राहिलंय काम फोडणीचं. फोडणीसाठी तेल घ्यायचं, थोडंसं जिरं घालायचं, थोडासा चिरलेला कांदा, टोमॅटो, दोन्ही चांगले परतून झाल्यानंतर आपण जे वाटण केलंय खोबरं आणि लसणाचं ते घालायचं. आता आपला घरगुती मसाला घालायचा, हळद, गरम मसाला आणि हा आहे कांदा लसूण मसाला. हे सगळे वेगवेगळे मसाले घातल्यानंतर वेगवेगळ्या चवी आपल्याला मिळतात. तर ते परतून घ्यायचं. त्यानंतर आपण शिजवलेल्या जे चवळी आहेत त्या घालायच्या, वाटणाचं पाणी घालायचं, त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालायचं. हे कढीपत्ता आहे ते कढीपत्त्याचे पाणीही घालते आणि हा रस्सा मी आता शिजू देते. रस्सा इथे शिजतोय आता चवळीचा. आता मी थोडं झाकण ठेवते, गॅस पण स्लो ठेवते, गॅस बंद करते. आता ह्याच्यामध्ये थोडंसंच मी शेंगदाण्याचं कूट घालते, कारण की वाटण आपण ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे घट्टपणा आहे त्या रस्स्यामध्ये. तर थोडी अजून
अजून चव येण्यासाठी थोडंसं हे शेंगदाण्याचं कूट. चला तर मग साध्या सोप्या जेवणाच्या रेसिपी येत राहतील, त्यात पाहत राहा आणि ह्या रेसिपीज आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा.